झोपडपट्टीवासियांच्या हक्कासाठी उपोषण करणार असल्याचं विजय चौगुले यांनी म्हटलंय। झोपडपट्टी पुनर्विकासाचा सर्वे आमदार गणेश नाईकांनी थांबवल्याचा आरोप देखील चौगुलेंनी केलाय। ऐरोलीतील चिंचपाडा इथे उपोषण करणार असल्याचं विजय चौगुले यांनी म्हटलंय। जोडलेले आहेत विजय चौगुलेजी। साहेब, टीव्ही9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण उद्या उपोषणाला बसण्याचा जो पवित्र तो हाती घेतलाय, काय सांगाल? युतीचं शासन आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून या विभागातील MIDCचे मंत्री उदयसिंह सामंत यांनी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी झोपडपट्टीचा बायोमेट्रिक सर्वे चालू केला होता आणि त्याच्यासाठी सुरुवात सुद्धा झाली। सर्व गोष्टी ज्या पद्धतीने शासनाच्या रूल रेग्युलेशनच्या पद्धतीने सर्व सुरुवात झालेली होती, पण याला खो घातला इथल्या स्थानिक आमदार गणेश नाईकांनी। आमदाराला वाटलं आता हे क्रेडिट जाणार आहे विजय चौगुले यांना, शिवसेनेला, म्हणून त्यांनी खो घालून सांगितलं की हा बायोमेट्रिक सर्वे आमचा थांबवून टाकला। याच्यामागे थांबवण्याचा उद्देश काय होता मला काय माहिती नाही। ज्यावेळेस मी पत्रकार परिषद घेतल्याने मी सांगितलं होतं की सर्वे जर चालू नाही झाला तर आमरण उपोषणाला बसणार। आता मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे। जे होईल ते होईल, झोपडपट्टीवाल्यांना न्याय देणार आणि कुठल्याही पद्धतीने न्याय मिळवून देणार, नाहीतर जे काय भोगायला लागेल ते भोगण्याची पण आमची तयारी आहे। कॅमेरा पर्सन सुमित साहा, मीरा विकारात, टीव्ही9 मराठी, नवी मुंबई।